माझे नाव सुरेश. लग्नाला आता कुठे 4 महिने झाले होते, त्यामुळे संसाराची नवीन स्वप्ने डोळ्यात होती. माझी बायको अतिशय सुंदर आणि मेहनती. घरात आईबाबा, मी आणि ती असे आम्ही चौघे सुखात राहत होतो. दिवसभर कामात गेल्यावर रात्रीचा वेळ फक्त आमचा असायचा. नूतन विवाहित असल्याने आमचे एकमेकांवर खूप प्रेम होते आणि रात्रीच्या वेळी आम्ही तासनतास गप्पा मारत, मस्करी करत घालवायचो. मला त्या सहवासाची जणू सवयच लागली होती. एके दिवशी अचानक बायकोला तिच्या घरून फोन आला. तिची धाकटी बहीण, म्हणजेच माझी मेहुणी साधना, हिला रेल्वेची परीक्षा द्यायची होती. तिचे सेंटर योगायोगाने आमच्या शहरात म्हणजेच कल्याणला लागले होते. ती कराडवरून येणार होती. आम्ही आनंदाने तिला बोलावले. साधना आल्यावर घराचे वातावरणच बदलून गेले. ती 28 वर्षांची होती आणि हुबेहूब माझ्या बायकोसारखीच दिसायला सुंदर होती. साधना खूप मोकळ्या स्वभावाची होती. ती मला भाऊजी म्हणत खूप हक्काने बोलायची. भाऊजी, आज आपण चित्रपट बघायला जाऊया का भाऊजी, मला शॉपिंगला घेऊन चला ना, असे तिचे हट्ट असायचे. मीही तिला माझ्या स्कूटीवरून शहरात फिरवायचो. कधी कधी रात्री मी आणि माझी बायको खोलीत गप्पा मारताना किंवा मस्करी करताना थोडा आवाज व्हायचा, तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी साधना गमतीने ताईला विचारायची, ताई, रात्री काय गप्पा रंगल्या होत्या तुमच्या? खूप आवाज येत होता. अशा वेळी माझी बायको लाजून लाल व्हायची. अशातच एक दिवस लातूरवरून फोन आला की माझ्या काकांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. आईबाबांना गावी जाणे भाग होते. मी त्यांना रेल्वे स्टेशनवर सोडून घरी आलो. आता घरात आम्ही तिघच होतो, मी, माझी बायको आणि साधना. साधनाच्या परीक्षेला अजून 4 दिवस बाकी होते. माझी बायको तिला अभ्यासासाठी प्रोत्साहन द्यायची, साधना, नीट अभ्यास कर. रेल्वेची नोकरी मिळाली तर तुझे आयुष्य सुधारेल आणि लग्नाला मुलगाही चांगला मिळेल. त्या रात्री आम्ही जेवण करून आपापल्या खोलीत गेलो. मध्यरात्री मला तहान लागली म्हणून मी पाणी प्यायला किचनमध्ये गेलो. तिथे माझे लक्ष बाथरूमकडे गेले. बाथरूमचा दरवाजा अर्धवट उघडा होता आणि लाईट चालू होती. मी सहज पाहिले तर तिथे साधना उभी होती. मी तिला हळूच म्हणालो, साधना, दरवाजा तरी नीट बंद करायचा ना. ती थोडी दचकली आणि हसून म्हणाली, सगळे झोपलेत असं वाटलं म्हणून मी विसरले. ती बाहेर आली तेव्हा मी तिला विचारले, काय झाले? झोप येत नाहीये का? ती म्हणाली, हो भाऊजी, परीक्षेचे टेन्शन आहे आणि झोप उडाली आहे. तुम्ही थोडा वेळ माझ्याशी गप्पा माराल का? मी विचार केला की बायको उठली तर काय म्हणेल, पण साधनाने खूप आग्रह केल्यामुळे आम्ही हॉलमध्ये बसून गप्पा मारू लागलो. गप्पांच्या ओघात रात्रीचे 2 कधी वाजले समजलेच नाही. शेवटी मी तिला झोपायला पाठवले आणि स्वतःही खोलीत गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एक पेच निर्माण झाला. बायकोच्या माहेरून निरोप आला की तिच्या वहिनीला डिलिव्हरीसाठी ॲडमिट करायचे आहे, त्यामुळे तिला तिथे जाणे गरजेचे होते. साधनाची परीक्षा जवळ असल्याने ती जाऊ शकत नव्हती. शेवटी ठरले की बायको माहेरी जाईल आणि मी व साधना घरी राहू. त्या रात्री घरात फक्त आम्ही दोघेच होतो. आम्ही बाहेरून जेवण मागवले आणि जेवून शांत बसलो होतो. मी माझ्या बेडवर पडून मोबाईलवर रील्स बघत होतो. अचानक बाहेरून साधनाच्या ओरडण्याचा आवाज आला. मी धावत हॉलमध्ये गेलो. साधना सोफ्यावर पाय धरून बसली होती आणि तिच्या डोळ्यात पाणी होते. काय झाले साधना? मी विचारले. भाऊजी, पायात अचानक गोळा, क्रॅम्प आला आहे, खूप वेदना होत आहेत, ती विव्हळत म्हणाली. मी तातडीने कपाटातून पेनरिलीफ स्प्रे आणि थोडे आयुर्वेदिक तेल आणले. मी तिला पाय लांब करायला सांगितले. तिने तिचा पाय सोफ्यावर ठेवला. मी हळूवारपणे तिच्या पायाला तेल लावायला सुरुवात केली. त्या रात्री वातावरणात एक वेगळीच शांतता आणि मादकता होती. मंद प्रकाशात साधनाचा चेहरा अधिकच खुलून दिसत होता. मॉलिश करताना माझ्या हाताचा स्पर्श होताच तिला थोडे रिलॅक्स वाटू लागले. ती माझ्याकडे बघून मंद हसली. क्यू भाऊजी, तुमची मॉलिश करण्याची पद्धत खूप छान आहे,
ती म्हणाली. गप्पा मारता मारता आमचे हात एकमेकांना स्पर्श करत होते. वातावरणात एक रोमंटिक तणाव निर्माण झाला होता. साधना हळूच म्हणाली, भाऊजी, ताई खरंच खूप नशीबवान आहे, तिला तुमच्यासारखा काळजी घेणारा जोडीदार मिळाला. मला भीती वाटते की मला असा मुलगा मिळेल की नाही. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, साधना, तू इतकी गुणी आहेस की तुला नक्कीच चांगला मुलगा मिळेल. त्या क्षणी आम्ही दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ होतो. आमचे श्वास एकमेकांना जाणवत होते. साधनाने तिचा दुसरा हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि माझ्या डोळ्यात पाहिले. तिच्या नजरेत एक वेगळीच आर्जवी भावना होती. मी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला जवळ घेतले. काही क्षण आम्ही तसेच शांत बसलो होतो. तो स्पर्श वासनेचा नव्हता, तर एका विश्वासाचा आणि ओलाव्याचा होता. काही वेळाने तिला बरे वाटू लागले. ती उठली आणि माझ्याकडे बघून म्हणाली, भाऊजी, आज तुम्ही मला सावरलं. हे क्षण मी कधीच विसरणार नाही. तिने माझ्या गालावर एक प्रेमाचा किस केला आणि हसून आपल्या खोलीत निघून गेली. त्या रात्री मला जाणवले की नाती फक्त रक्ताची नसतात, तर विश्वासाची आणि एकमेकांना समजून घेण्याची असतात. दुसऱ्या दिवशी साधना उत्साहाने परीक्षेला गेली. काही दिवसांनी निकाल लागला, तिची निवड झाली आणि आमच्या घरात आनंदाचा वर्षाव झाला. माझी बायको परत आल्यावर मी तिला सर्व काही सांगितले आणि आमचे नाते अधिकच घट्ट झाले.